आपल्या राशीसाठी योग्य रुद्राक्ष जाणून घ्या। 12 राशींसाठी 14 रुद्राक्ष आहेत। राशीच्या अनुसार कोणता रुद्राक्ष धारण करावा हे समजून घ्या। कदाचित तुम्ही चुकीचा रुद्राक्ष तर धारण केला नाही ना। रुद्राक्षाचे 1 ते 14 मुखी रुद्राक्षाची संपूर्ण माहिती। ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचे आपले गुणधर्म असतात, त्यामुळे राशींच्या गुणांना लक्षात घेऊन रुद्राक्षाची निवड केली जाते। मान्यतानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंमुळे झाली होती, त्यामुळे रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीवर भगवान शिवाची कृपा सदैव राहते। रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला कोणते लाभ मिळतात आणि कोणत्या राशीला कोणता रुद्राक्ष धारण करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। जर तुम्ही भगवान शिवाचे खरे भक्त असाल तर एक कमेंट नक्कीच करा। मित्रांनो, रुद्राक्ष धारण केल्याने धन, विद्या, आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, शत्रूंवर विजय, रोग आणि पापापासून मुक्ती तसेच सौभाग्य मिळते। म्हणून सर्व शिवभक्त आणि हिंदूंनी रुद्राक्ष नक्कीच धारण करायला हवे। काही लोक ते गळ्यात तर काही हातावर धारण करतात। ज्योतिषानुसार राशीनुसार रुद्राक्ष धारण करून तुम्ही त्याचे अधिक शुभ परिणाम मिळवू शकता। वैदिक ज्योतिषशास्त्रात रुद्राक्षाला खूप महत्त्व आहे। पूजापाठ आणि मंत्र जपासाठीच नाही तर ग्रहांच्या अनुकूलतेसाठी देखील रुद्राक्षाचा उपयोग केला जातो। जर आपण आपल्या राशी आणि ग्रहांच्या अनुरूप रुद्राक्ष धारण केल्यास अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो। चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष धारण करावा। शास्त्रांमध्ये 1 ते 14 मुखी रुद्राक्षाचे विविध महत्त्व सांगितले आहे, ज्यामध्ये राशीनुसार रुद्राक्ष धारण करणे आपले महत्त्व आहे। रुद्राक्ष धारण केल्याने कठीण साधनेनंतर प्राप्त फळाच्या बरोबरीचे लाभ मिळतात। मान्यता आहे की हा बीज धारण केल्याने भगवान शिवाची असीम कृपा प्राप्त होते। रुद्राक्षाचे वृक्ष डोंगरावर आढळतात, ज्यामध्ये रुद्राक्ष फळाच्या रूपात लागतो। तसेच असे म्हटले जाते की रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याची प्राण प्रतिष्ठा करावी। रुद्राक्ष लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा। रुद्राक्ष धारण करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या किंवा सोमवार हा दिवस श्रेष्ठ मानला जातो। रुद्राक्ष 12, 27, 54 किंवा 108च्या संख्येने धारण करावा। रुद्राक्षाबद्दल विविध पुराणांमध्ये महिमा सांगितली गेली आहे। पुराणानुसार रुद्राक्षाचे अनेक भेद आहेत। तुमच्या राशीसाठी जो रुद्राक्ष सर्वात उपयुक्त आहे, तो जर तुम्ही धारण केला तर जीवनात अनेक चांगले बदल तुम्हाला पाहायला मिळतील। चला रुद्राक्षाबद्दल काही माहिती घेऊया। रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांस आणि मद्याचे सेवन करू नये। रुद्राक्ष धातूसह धारण करणे अधिक चांगले असते। रुद्राक्ष सोन्याच्या किंवा चांदीच्या धातूसह धारण केला जाऊ शकतो। तसेच तांब्याच्या धातूसह देखील यास धारण केले जाऊ शकते। दुसऱ्याच्या धारण केलेल्या रुद्राक्षाची माळ घालू नये। झोपताना रुद्राक्ष काढून झोपावे। मेष राशी 3 मुखी रुद्राक्ष आहे। मेष राशीचा स्वामी मंगळ आहे। मंगळ हा साहस आणि वीरतेचा कारक आहे, परंतु मंगळाच्या प्रभावाखाली जातक हट्टी आणि रागीट होऊ शकतो। 3 मुखी रुद्राक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहे। मेष राशीच्या जातकांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ होईल। या रुद्राक्षाचा संबंध अग्निदेवाशी आहे आणि यामुळे मागील जन्मातील आणि या जन्मातील पापांपासून मुक्तता मिळते। हे मेष राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम प्रदान करते। निराश झालेल्या जीवनात नवीन उमंग निर्माण करण्याबरोबरच 3 मुखी रुद्राक्ष पोटाशी संबंधित सर्व आजारांसाठी देखील खूप लाभदायक आहे। वृषभ राशी 6 मुखी रुद्राक्ष आहे। वृषभ राशीच्या लोकांनी आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते। वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे, जो भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्रदान करतो। म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे।
सहामुखी रुद्राक्षाला भगवान शिवाच्या पुत्र कार्तिकेयाचे स्वरूप मानले जाते. शिव महापुराणानुसार या रुद्राक्षाला विधिपूर्वक धारण केल्यास आणि नियमित पूजा केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते. सहामुखी रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य लाभ मिळतात, तसेच प्रगतीच्या मार्गावरील अडथळे दूर होतात. या रुद्राक्षाचे विधिपूर्वक पूजन केल्यास बुद्धीचा विकास होतो आणि नेतृत्व क्षमता विकसित होते. या रुद्राक्षाच्या धारण केल्याने भगवान कार्तिकेयाची विशेष कृपा प्राप्त होते. ज्योतिषानुसार सहामुखी रुद्राक्ष वृषभ राशीच्या नशिबाचे तारे चमकवते, ज्यामुळे जीवनातील सर्व अडचणी आपोआप दूर होतात. मिथुन राशी चारमुखी रुद्राक्ष धारण करण्याची सल्ला दिला जातो. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, जो बुद्धीचा कारक आहे. मिथुन राशीचे लोक परिवर्तनशील आणि गतिशील स्वभावाचे असतात. चारमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मिथुन राशीच्या व्यक्तींना यश आणि धनाची प्राप्ती होते. चारमुखी रुद्राक्ष बुद्धीला तीव्र बनवतो आणि शरीरातील आजारांपासून मुक्ती मिळते. हा रुद्राक्ष धारण केल्याने शिक्षणामध्ये यश मिळते, तसेच मानसिक विकास होतो. या रुद्राक्षाच्या धारण केल्याने वाणीतील गोडवा आणि इतरांना आकर्षित करण्याची कला विकसित होते. शिव महापुराणानुसार हा रुद्राक्ष दीर्घकाळ धारण केल्यास आणि भगवान शिवाच्या बीज मंत्रांचा पाठ केल्यास जीवतेसारख्या पापांपासून मुक्ती मिळू शकते. कर्क राशी दोनमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो मनाचा कारक आहे. चंद्र मनाला स्थिरता प्रदान करतो. हा रुद्राक्ष धारण केल्याने कर्क राशीच्या जातकाची एकाग्रता वाढते. हे लोक आपल्या कार्यात कुशल असतात आणि म्हणूनच त्यांना यश मिळते. दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्याने चंद्राची स्थिरता वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. दोनमुखी रुद्राक्षाला शिवशक्तीचे स्वरूप मानले जाते. पद्म पुराणानुसार दोनमुखी रुद्राक्षाला अग्नीचा वरदान प्राप्त आहे. त्यामुळे हा रुद्राक्ष धारण केल्याने यज्ञ, होम व अग्निहोत्रामुळे मिळणारे पुण्य प्राप्त होते. हे धारण केल्याने भगवान अर्धनारीश्वर प्रसन्न होतात. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेमभाव वाढतो. जर विवाहात विलंब होत असेल तर हा रुद्राक्ष धारण केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात. सिंह राशी एकमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, जो यशाचा कारक आहे. सूर्याला द्वादश आदित्य असे देखील म्हणतात. ज्यांच्यावर सूर्याची कृपा आहे त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. एकमुखी आणि बारामुखी रुद्राक्षाला साक्षात भगवान शिवाचे स्वरूप मानले जाते. हे प्राप्त करणे अत्यंत दुर्मिळ आहे. हे धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, तसेच दारिद्र्य दूर होते. बारामुखी रुद्राक्ष हृदय, त्वचा आणि डोळ्यांच्या रोगांवर उपचार करतो. एकमुखी रुद्राक्ष सूर्य दोषांचे निर्मूलन करतो. यामुळे सांसारिक, मानसिक, शारीरिक आणि दैवी कष्टांपासून मुक्ती मिळते, आत्मविश्वास वाढतो. एकमुखी रुद्राक्ष प्राप्त करणे खूप कठीण आहे. कन्या राशी चारमुखी रुद्राक्ष धारण करणे योग्य आहे. कन्या राशीचा स्वामी देखील बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी हा रुद्राक्ष धारण केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. त्यांना लवकरच लाभ प्राप्त होतो. बुधाच्या शुभ प्रभावामुळे जातक बुद्धिमान बनतो आणि त्याने घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतात. चारमुखी रुद्राक्ष धारण केल्याने संतान प्राप्ती होते. चारमुखी रुद्राक्ष धारण केल्यास अचूक फायदे मिळतात. हा रुद्राक्ष बुद्धी तीव्र करतो आणि शरीरातील रोग दूर करण्यास मदत करतो. हा रुद्राक्ष धारण केल्याने वाणीमध्ये गोडवा येतो आणि इतरांना आपलेसे करण्याची कला विकसित होते. शिवपुराणानुसार हा रुद्राक्ष दीर्घकाळ धारण केल्यास आणि भगवान शिवाचे बीज मंत्र जपल्यास सर्व पाप नष्ट होतात. तुला राशी सहामुखी आणि आठमुखी रुद्राक्ष आहे. तुला राशीचे लोक कोणताही निर्णय घेण्याआधी खूप विचार करतात. या राशीचा स्वामी शुक्र आहे,
जो जीवनात भौतिक सुख प्रदान करतो। या रुद्राक्षाचे धारण केल्यास संकटांचे निवारण होते। तुला राशीच्या लोकांनी 6 आणि 8 मुखी रुद्राक्ष तसेच गणेश रुद्राक्ष धारण करायला हवे, जेणेकरून सर्व सुख लाभेल। हे यश, कला आणि समृद्धी मिळविण्यासाठी देखील उपयुक्त ठरते। 8 मुखी रुद्राक्षावर गणेश भगवानांचे वरदान आहे, जे संकटांचे निवारक आहेत। हा रुद्राक्ष धारण केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि नेतृत्वाची क्षमता वाढते, ज्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। या रुद्राक्षाचे प्रधान देव शुक्र देव आहेत। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे। वृश्चिक राशीचा 3 मुखी रुद्राक्ष आहे। वृश्चिक राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात आणि त्यांच्या स्वभावात आक्रमकता कमी असते। 3 मुखी रुद्राक्ष व्यक्तीला मनचाही यश मिळविण्यास मदत करतो। 3 मुखी रुद्राक्ष अग्निदेवाचा प्रतीक आहे आणि हे धारण केल्याने तन आणि मनाची शुद्धी होते। निराश जीवनात नवीन उमंग आणण्याबरोबरच 3 मुखी रुद्राक्ष पोटाशी संबंधित सर्व आजारांसाठी खूप लाभदायक आहे। धनु राशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा। धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे। 5 मुखी रुद्राक्षाला भगवान शिवांनी भगवान कालागमला आशीर्वाद दिला आहे। या राशीचे लोक साहसी आणि उग्र स्वभावाचे असतात। जीवनातील विपत्यांना टाळण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करायला हवा। शिवाचे हे रूप अग्नी आणि सम्य यांना एकत्र स्थापन करणारे आहे। पंचमुखी रुद्राक्ष सर्वगुण संपन्न मानला जातो। हा सर्वात शुभ आणि पुण्यदायी रुद्राक्ष आहे। त्यामुळे बृहस्पती ग्रहाच्या प्रतिकूलतेमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण या रुद्राक्षाच्या धारण केल्याने होते। असे मानले जाते की काल म्हणजे यमराज आणि काल भैरव नवमुखी रुद्राक्ष धारकाचे रक्षण करतात। पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने जीवनात सुख, शांती आणि प्रसिद्धी मिळते। पंचमुखी रुद्राक्षात पंचदेवांचा वास मानला जातो। पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने रक्तदाब आणि मधुमेह सामान्य राहतो। मनातील गैरविचारांवर नियंत्रण मिळवून मानसिक आरोग्य सुधारते। मकर राशीचे जातक न्यायप्रिय, प्रामाणिक, निष्ठावान आणि विश्वासू असतात। त्यांना जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ राहते। मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि असे म्हणतात की ज्याच्यावर शनिदेवाची कृपा होते, त्याचे सर्व कामे यशस्वी होतात। 7 मुखी रुद्राक्ष देवी लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करतो। घरात धनवृद्धी होते आणि कामदेव, 7 पौराणिक साप आणि सप्तऋषींच्या शक्तींचा समावेश आहे। 7 मुखी रुद्राक्ष सप्तऋषींचे प्रतिनिधित्व करतो। या रुद्राक्षावर शनिदेवांचा प्रभाव मानला जातो। त्यामुळे याला धारण केल्यास शनिदेव प्रसन्न होऊन आपली कृपा बनवतात। 7 मुखी असल्यामुळे हा रुद्राक्ष शरीरातील सर्व धातूंना रक्षण करतो। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे। या राशीच्या लोकांनी देखील 7 मुखी रुद्राक्ष धारण करायला हवे। कुंभ राशीच्या लोकांचे मोठे स्वप्न असतात आणि ते ती स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात। हा रुद्राक्ष 7 मातृकांसोबत सूर्य, सप्तर्षी, कार्तिकेय, अंगत म्हणजेच कामदेव, अनंत म्हणजे बासुकी आणि नागराजाला समर्पित आहे। सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कुमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा। लक्ष्मी मातेची विशेष कृपा या रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीवर कायम राहते। त्यामुळे हा रुद्राक्ष धारण केल्यास शनिदेव प्रसन्न होऊन आपली कृपा बनवतात। सप्तमुखी असल्यामुळे हा रुद्राक्ष शरीरातील सर्व धातूंना रक्षण करतो। जो व्यक्ती मानसिक आजारांनी त्रस्त आहे त्याने हा रुद्राक्ष धारण करायला हवा। मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे। या राशीचे लोक अनेकदा अस्वस्थ असतात। भगवान कालागम रुद्र त्यांच्या उग्र स्वभावासाठी ओळखले जातात। त्यांना अग्नी तत्वासोबत जगाचा संहारक किंवा निर्माता मानले जाते।
पंचमुखी रुद्राक्ष सर्वगुण संपन्न मानला जातो. योग आणि तंत्राशी संबंधित व्यक्तींना हा खूप लाभकारी आहे. तसेच हा रुद्राक्ष रक्षण करतो. हा सर्वात शुभ आणि पुण्य प्रदान करणारा रुद्राक्ष आहे. त्याचा अधिपती ग्रह बृहस्पती आहे. त्यामुळे बृहस्पती ग्रहाच्या प्रतिकूलतेमुळे येणाऱ्या समस्यांचे निराकरण या रुद्राक्ष धारण केल्याने होते. भगवान कालागम रुद्र त्यांच्या उग्र स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांना अग्नी तत्वासोबत जगाचा संहारक किंवा निर्माता मानले जाते. ते प्रत्येक वस्तू जाळून राखेतून नवीन निर्माण करू शकतात. त्यामुळे पंचमुखी रुद्राक्षाला सर्वात महत्त्वपूर्ण रुद्राक्ष मानले जाते. त्याच्या उग्र स्वभावामुळे हे हाताळणे कठीण होते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने जीवनात सुख, शांती आणि प्रसिद्धी मिळते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने रक्तदाब आणि मधुमेह सामान्य राहतो. औषधांच्या रूपात हा दिव्य बीज पोट, हृदय आणि यकृतासंबंधित रोगांवर उपचार करण्यास उपयुक्त आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे. रुद्राक्ष धारण केल्यानंतर भाग्य तुमच्या बाजूने राहते आणि बिघडलेल्या कामांचे निवारण होते. रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला सशक्त समजता. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळते. ध्यान साधनेत सहाय्यभूत ठरते, शांती आणि सुसंवाद आणतो. हानिकारक ग्रहांचे प्रभाव दूर करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुद्राक्ष हृदयाच्या गतीला सामान्य ठेवतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य फायदे होतात. आध्यात्मिक विकास वाढतो.